प्रियेचे हे रूप पाहिले म्या डोळा, भाव तो वेगळा लोक आधारी पियेच्या विसावली धुंदी होऊन या बंदी पडियल सुटे नाता आता मुहाचे ते पाश लागला की जाशक दर्शना रोज होते भेट नित्य वाटे नवे काय काय घ्यावे साठ आडलो पुरता प्रियेच्या रूपात रातही झपाट पुढील. त्यानंतर दुसरा अभंग प्रियेचे चरण. प्रियेचे चरण भाजले उन्हात चटके मनात बसले सोसवे ना तिला सकाळचे ऊन शहारचे मन पाहुली नाजूकती काया झाली लाले लाल डोळे यांचे हाल माझ्या वाटे उचलून न्यावी एका हाती वाटे उचलून न्यावी एका हाती आड येते मती सज्जना चरण भुवरी पाहुनी या खेट काळजाची वाट रवी. one more खूपच आपल्याकडे one more. वालिदात प्रिया भेटलीच नाही वालिदात प्रिया भेटलीच नाही दिशा मग दाही शोधी वालिदाचा कट्टा तोही झाला सुना वालिदाचा कट्टा तोही झाला सुना तातही तो पुन्हा भरलेला फळ्यावर काळ्या गणिताचा घोळ फळ्यावर काळ्या गणिताचा घोळ मागे कसा मिळेल नजरेचा भिंगातून पाय सरतो खडूस भिंगातून पाय सरतो खडूस फेकतो खडूस माझ्याकडे भिंगातून पाय सरतो खडूस फेकतो खडूस माझ्याकडे भंगलेत पुन्हा स्वप्न ते मनीचे भंगलेत पुन्हा स्वप्न ते मनीचे पाकिट मनीचे ते हातामध्ये विना प्रियेच्या मागे लागले त्यानंतर दुसरं काय होणार हातामध्ये विना प्रियाचं नाही हातामध्ये विना भाव तो दिवाना भक्त तोची जाना प्रिय प्रियेच्या भक्ताच्या याच्यात वर्णन केलेलं आहे कसा असावा कसा असतो आणि त्याची ओळख याच्यात सांगितली. हातामध्ये विना भाव तो दिवाना भक्त तोची जाना प्रिय भटकला जरी देऊ नका दोष भटकला जरी देऊ नका दोष मुख्य मंत्र घोष प्रेम करू चालतो वेगळा मार्ग तो प्रेमाचा चालतो वेगळा मार्ग तो प्रेमाचा करावा नेमाचा दुरुतो शिष्यासही देतो प्रेमाचा प्रसाद शिष्यासही देतो प्रेमाचा प्रसाद प्रियसीची साधा ऐकवतो रमामणे बघा तोच एक नर रमामणे बघा तोच एक नर करील उतार प्रेमाचा. झालेले आहेत लोक असं म्हणतात की जागेपणी स्वप्न बघू नये. आपण सर्वांनी ऐकलं असेल पण मनुष्य स्वप्न बघतो आणि याचा अर्थ आहे तर मी आधीला विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि स्वप्नाच्या नंतर आपल्याला संदीप प्रकाशात कविता माहिती असेल सगळ्यांना. संदीप प्रकाशात अजूनही सोने तो माझी गोष्ट मिळते आहे तर छान चालू आहे तेव्हाच मला द्यावं पण अशा वेळी समोर तुला असावी खरं कशी त्यांनी सांगितलंय की असावीच पाच स्वप्न वाचत किंवा दातावीच झाल्या स्वप्नाने दातावीच आपण होत नाही कसं छान असतं स्वप्न पडलं तसंच मी स्वप्न लिहित गेलो सगळ्यांना आवडत गेली तर एक स्वप्न सादर करतो. गणपती विसर्जनाचा दिवस आला
ती कशी निर्मुष्टी होऊन जायची. गणपती विसर्जनाचा दिवस आला की कशी निर्मुष्टी होऊन जायची. आज बाप्पा जाणार, आज बाप्पा जाणार म्हणून सकाळपासूनच तुझे डोळे पाणवलेले असायचे. आज बाप्पा जाणार म्हणून सकाळपासूनच तुझे डोळे पाणवलेले असायचे. लहान मुलासारखी माझ्या कुशीत येऊन रडायची, लहान मुलासारखी माझ्या कुशीत येऊन रडायची. कशी कशी समजूत काढायची तुझी, कशी कशी समजूत काढायची तुझी. त्यानंतर त्यानंतर आता इतकी वर्ष लोटली, त्यानंतर आता इतकी वर्ष लोटली. दर अनंत चतुर्दशीच्या रात्री न चुकता, दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या रात्री न चुकता बाप्पा स्वप्नात येतो. दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या रात्री न चुकता बाप्पा स्वप्नात येतो. म्हणतो आज निघायचा दिवस, आज निघायचा दिवस, पण किती आठवण आल्यापासून राहत. आज निघायचा दिवस, पण किती आठवण आल्यापासून राहत नाही. जाता जाता पावलं अडखळतात उंबरठ्याजवळ, जाता जाता पावलं अडखळतात उंबरठ्याजवळ. पुढच्या वर्षी लवकर या, पुढच्या वर्षी लवकर या म्हणायची मला. म्हणूनच अगदी दरवर्षी न चुकता येऊन जातो, म्हणूनच अगदी दरवर्षी न चुकता येऊन जातो. म्हणून आलेल्या बाप्पाला मी जवळ घेतो, म्हणून आलेल्या बाप्पाला मी जवळ घेतो. तो मनसोक्त रडतो, हलका होतो, तो मनसोक्त रडतो, हलका होतो. माझ्या खांद्यावर साठून राहिलेल्या त्याच्या अश्रूंमध्ये, माझ्या खांद्यावर साठून राहिलेल्या त्याच्या अश्रूंमध्ये मी माझं अजून एक सरलं वर्ष विसर्जित करतो. मी माझं अजून एक सरलं वर्ष विसर्जित करतो. गेली पण सगळ्यांना लढा लावून गेली.